बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झालाय। या हल्ल्यामध्ये पर्यटकांना लक्ष्य केलं गेलंय। जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम इथे पर्यटकांवरती दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती आहे। या हल्ल्यात 12 पर्यटक गंभीर जखमी झालेत, तर एकाचा मृत्यू झाल्याची माहितीही समोर येते। यात काही मराठी पर्यटक असल्याची माहितीही समोर येते। जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी पर्यटकांवरती गोळीबार केला। हल्लेखोर मोटारसायकलवरून आलेले असावेत अशी शक्यता वर्तवली जाते, परंतु याबाबत अद्याप पुष्टी झाली नाहीये। रामराजे शिंदे या संदर्भातली माहिती देतात। रामराजे, पर्यटकांवरती हल्ला झालेला आहे, पहिलीच अशी घटना की अशा पद्धतीनं पर्यटकांवरती हल्ला केले गेलेला आहे। नेमकी सध्याची परिस्थिती या ठिकाणची काय आहे आणि जखमींवरती जे उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती कशी आहे? बिलकुल पहलगाम या ठिकाणी ही घटना घडलेली आहे आणि असा अनेक वर्षानंतर झालेला आहे की पर्यटकावर हल्ला करण्यात आल्या, पर्यटकांना टार्गेट करण्यात आलेला आहे। कारण यापूर्वी पर्यटकांना टार्गेट करण्याच्या घटना घडल्या नव्हत्या। खरं तर 370 कलम हटवलं गेलं, त्यानंतर सुद्धा साधारणतः 5 वर्षानंतर ही घटना घडलेली आहे। तेव्हा सुद्धा ही अशा प्रकारची घटना घडली नव्हती। आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजेच की ही घटना घडल्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांच्याशी फोनवरून चर्चा केलेली आहे आणि त्याचबरोबर संपूर्ण तपास यंत्रणांशी सुद्धा चर्चा केलेली आहे। आणि तिथे काश्मीर दौरा करावा अमित शहा यांना अशा सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। आणि अमित शहा यांनी सुद्धा एक बैठक घेऊन तिथला संपूर्ण आढावा घेतलेला आहे। या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच अमित शहा यांनी दौरा केला होता काश्मीरचा आणि त्यानंतर ही घटना घडलेली आहे। नेमकी घटना घडण्याचा पाठीमागचं कोणती संघटना आहे, नेमका त्यांचा काय उद्देश आहे हे अद्याप समजलेलं नाहीये। परंतु काही पर्यटकावर अंदाधुंद मारहाण केली होती। त्यांना अगोदर त्यांचं नाव विचारण्यात आलं होतं, त्यानंतर त्यांना गोळी मारण्यात आली होती असं समोरून कळालेलं आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये 12 पेक्षा जास्त लोक जखमी झालेले आहेत आणि एकाचा मृत्यू झालेला आहे। तो व्यक्ती राजस्थानचा असल्याची माहिती मिळते। अद्याप कोणत्याही संघटनेने याची जबाबदारी घेतलेली नाहीये, परंतु आता काश्मीर खोऱ्यामध्ये लष्करानं आणि त्याचबरोबर काश्मीर पोलिसांनी संपूर्ण परिसर जो आहे तो सीज केलेला आहे, सील केलेला आहे। पर्यटकांना तिथून काढण्यात आलेला आहे आणि ठिकठिकाणी अलर्ट सुद्धा घोषित करण्यात आलेला आहे। पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। जे जखमी आहेत त्यांना रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर तिथे हेलिकॉप्टरने सुद्धा टेहळणी सध्या केली जाते। त्यामुळे काश्मीरवर आता पूर्णपणे लक्ष फोकस करणार आहे। रामराजे, महाराष्ट्रातल्या काही पर्यटकांचा जखमींमध्ये समावेश आहे, त्या संदर्भातली काही माहिती कळू शकली आहे? बिलकुल, पहलगाम म्हणजे की स्वित्झर्लंड असं म्हटलं जातं भारताचं आणि तिथं देशभरातून जातात पर्यटक आणि जे गोळीबार झाला त्यावेळेस तिथे काही महाराष्ट्रातील सुद्धा पर्यटक असल्याची माहिती मिळते, काही जखमी झाल्याची सुद्धा माहिती मिळते। परंतु ते अद्याप ते कुठले आहेत किंवा त्यांना कोणत्या रुग्णालयात दाखल केले याची अद्याप माहिती मिळालेली नाहीये। परंतु काश्मीर गव्हर्नमेंट, कारण उमर अब्दुल्ला यांनी सुद्धा सांगितलेलं आहे, ते तिथले मुख्यमंत्री आहेत, की रुग्णांची तिथे ताबडतोब रुग्णालयामध्ये नेण्यात आलेला आहे, अँब्युलन्स तैनात ठेवण्यात आलेला आहे। जो ब्लड ग्रुप लागतो तर ते ब्लड सप्लाय करण्याचं काम सुद्धा करण्यात आलेलं आहे। आणि त्यानंतर उमर अब्दुल्ला यांनी सुद्धा तिथल्या संपूर्ण सुरक्षेचा आढावा घेतल्याची माहिती मिळते। रामराजे, जम्मू काश्मीर म्हटलं तर अतिशय सेन्सिटिव्ह असा भाग आहे, त्यामुळे या ठिकाणी कायमच सुरक्षा तैनात असते। मात्र अशा पद्धतीचा हल्ला होणं तो सुद्धा पर्यटकांवरती अतिशय गंभीर गोष्ट आहे। नेमकं काय असं घडलं असावं? सुरक्षेमध्ये चूक झाली आहे का किंवा कोणत्या कारणामुळे हा हल्ला झाला असावा या संदर्भातली काही माहिती कळतेय का? खर तर पहलगामला सर्व देशभरातून पर्यटक जातात आणि उन्हाळा सुरू झाल्यानंतर जातात, कारण पहलगाम हे थंड असा संपूर्ण परिसर आहे आणि उंचीवर असल्यामुळं तिथं स्वित्झर्लंड असं समजलं जातं। बेटा व्हॅली सुद्धा तिथं आहे आणि श्रीनगर पासून साधारणतः 2.5 ते 3 तासाच्या अंतरावर हे पहलगाम आहे। आणि पहलगामच्या अगोदर सुद्धा ऍपल व्हॅली लागते। त्यामुळे हा संपूर्ण परिसर जो समजला जातो तो केसर, ऍपल आणि पर्यटकाचा परिसर समजला जातो। त्यामुळे इथे सहसा हल्ले होताना आपल्याला दिसून येत नाहीत। अनंतनाग परिसरामध्ये हल्ले झालेले, त्यापूर्वी कुपवाडामध्ये हल्ले झाले की जिथे दहशतवाद्यांची आणि मिलिटंटची ऍक्टिव्हिटी जास्त होती। परंतु इथे पहलगाम ला टार्गेट करणं म्हणजेच की जाणून बुजून कोणत्या तरी कम्युनिटीला आणि ठराविक लोकांना, पर्यटकांना टार्गेट करण्याचा उद्देश या मागे होता हे स्पष्टपणे दिसून आलेलं आहे। आणि त्याचबरोबर वक्फच्या संदर्भामध्ये जे आता सरकारनं निर्णय घेतलेला आहे त्याला सुद्धा विरोध आहे, अनेक ठिकाणी केला जात होता।
370 हटवल्यामुळे सुद्धा एक अनरेस्ट जो होता ते काही प्रमाणामध्ये पुढे आलेला आहे का ते पाहावं लागणार आहे. आणि दहशतवादी नेमकं आत्ताच हे टायमिंग का साधलेलं आहे हे सुद्धा पाहावं लागेल. निश्चित. रामराजे, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहिती करता. तर पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर झाल्यानंतर या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. जखमींवरती सध्या उपचार सुरू आहेत. ये जो भीड़ सब है प्रेशर, आप टेंशन मत लो, मेरे पति को बचा लो। हम बचा देगा, कोई बात नहीं भैया. तो करिए फोन प्लीज भगवान के लिए बचा लो। दब से मन युवा डिजाइन किया है मुझे यहाँ पर थी, क्या बोलते, भेलपुरी खा रही थी, मेरा हाँ, पति साइड में था, ठीक है। एक इंसान है, उसने उसको गोली मार दी। यहाँ पे उसने बोला कि ये शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी। नहीं 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 आप टेंशन मत लो. अब बेटा आप यहाँ पे रहो, हम साथ में. मैडम ये जो भीड़ सब है प्रेशर, आप टेंशन मत लो, मेरे पति को बचा लो। हम बचा देगा, कोई बात नहीं भैया. तो करिए फोन प्लीज भगवान के लिए बचा लो। दब से मन युवा डिजाइन किया है मुझे यहाँ पर थी, क्या बोलते, भेलपुरी खा रही थी, मेरा हाँ, पति साइड में था, ठीक है। एक इंसान है, उसने उसको गोली मार दी। यहाँ पे उसने बोला कि ये शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी। नहीं 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 आप टेंशन मत लो. अब बेटा आप यहाँ पे रहो, हम साथ में. मैडम ये जो भीड़ सब है प्रेशर, आप टेंशन मत लो. तर ही दृश्य आणि त्यानंतर पर्यटकांचा सुरू असलेला टाहो. या ठिकाणी पर्यटक आनंद घेत होते हा पर्यटनाचा. मात्र त्याच वेळेस या ठिकाणी दहशतवादी आले, त्यांची चौकशी केली, त्यांची माहिती घेतली आणि मुस्लिम नसल्यामुळे त्यांच्यावरती गोळीबार करण्यात आला असं पर्यटक सांगतात. अतिशय भयावह असं हे दृश्य आहे. या ठिकाणी अनेक जण जखमी झालेले आहेत, एकाचा मृत्यू झालेला आहे. सध्या त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. आणि पहलगाममध्ये झालेल्या या हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शहांनी महत्त्वाची बैठक बोलावली. जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, सीआरपीएफचे महासंचालक, जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक यांच्यासह महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसोबत शहांनी चर्चा केली आहे. दरम्यान अमित शहा थोड्याच वेळामध्ये श्रीनगरला जाणार आहेत. अमित शहांनी हल्ल्यामधील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. या घटनेनंतर गृहमंत्र्यांनी महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे. पहलगामच्या हल्ल्यानंतर अमित शहांनी ही महत्त्वाची बैठक बोलावली. जम्मू काश्मीरचे सीआरपीएफचे महासंचालक या बैठकीला उपस्थित आहेत. थोड्याच वेळामध्ये अमित शहा स्वतः श्रीनगरला जाणार आहेत. या हल्ल्यानंतर ते स्वतः या ठिकाणी भेट देणार आहेत. जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, सीआरपीएफचे महासंचालक, जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक यांच्यासह महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसोबत अमित शहा सध्या बैठक घेत आहेत, चर्चा करतात आणि त्यानंतर ते थोड्याच वेळामध्ये श्रीनगरला जाणार आहेत.